मराठा आंदोलक मुंबई महापालिकेसमोर आक्रमक झालेले आहेत। मुंबई महापालिकेसमोर सरकार विरोधात मराठा आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतायत। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक महापालिकेसमोर जमलेले आहेत। महापालिकेसमोर रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झालेला आहे। ही सध्याची थेट दृश्य आपण बघतोय मुंबई महापालिकेसमोरची। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी विपुल पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। विपुल, आता महापालिकेसमोर सगळी जमलेली ही गर्दी आपण प्रेक्षकांना दाखवतोय, काय नेमक्या घोषणा या सगळ्या आंदोलकांकडून दिल्या जात आहेत, कसं नेमकं या सगळ्या परिसरात सध्याचं वातावरण आहे? नक्कीच आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। प्रचंड गर्दी या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक नागरिक या ठिकाणी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा आपल्याला देताना पाहायला मिळते। तर आपण पाहिलं तर पाठीमागे या ठिकाणी मोठ्या संख्येने हे नागरिक या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणा देत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सणासुदीच्या काळात नागरिकांना या ठिकाणी येऊन या ठिकाणी आंदोलन करावयाची वेळ या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते। जर पाहिलं तर याच महापालिकेसमोरच या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आपल्याला पोहे बनवताना पाहायला मिळतात। तसंच या ठिकाणी जो बाकी ठिकाणी राडा सुद्धा आपल्याला होताना आपल्याला नागरिक आक्रोश आहेत। जर पाहिलं तर या ठिकाणी ढोल ताशाच्या याच्यावरती नाचताना हे मराठा कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळतात। पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड गर्दी ही या ठिकाणी झालेली आहे। पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे। मात्र आता सरकार नेमकं या संपूर्ण या प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी ही सगळी गर्दी नियोजनात कुठेतरी कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे। अशा वेळेला नेमकं काय पाऊल उचललं गेलेलं आहे? पोलीस इथे दाखल झालेत का? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झालेले आहे। मात्र जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी संपूर्ण वाहतूक ही बंद झालेली आहे। मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा इथे आपल्याला दिसत नाही आहे। कारण की या ठिकाणी संपूर्ण मराठा कार्यकर्ते जे आहेत ते खाली बसलेले आहेत, तर काही जण उभे राहून या ठिकाणी जोरजोरात घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हे या ठिकाणची वाहतूक सुद्धा सुरळीत होणार का हे सुद्धा आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। विपुल, तुम्ही आता वाहतुकीचा उल्लेख केला, तर रस्ते वाहतुकीवर नेमका काय परिणाम झाला? कुठपर्यंत रस्ते पूर्णपणे ब्लॉक झालेले आहेत? जर आपण पाहिलं तर मुंबई महापालिकेपासून तर संपूर्ण रस्ते या ठिकाणी जे परिसरातले आहेत ते संपूर्ण आपल्याला या ठिकाणी बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्या आंदोलन रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात मराठी कार्यकर्ते जे आहेत ते बसलेले आहेत, त्यामुळे हे संपूर्ण वाहतूक बंद आहे। टॅक्सी असतील संपूर्ण या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। जे कामावर जाणारे लोक असतील त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसलेला आहे। अगदी या सगळ्या दरम्यान पावसानं विश्रांती घेतली आहे की तरी सुद्धा आंदोलक इतके आक्रमक दिसतात या पावसात सुद्धा? पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी या ठिकाणी आंदोलक हे मात्र मोठ्या प्रमाणात आक्रोश झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकार नेमकं काय भूमिका घेते हे बघण्यासाठी हे आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिकांकडून अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर हे आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते। हे जे आंदोलक आता नुकताच आम्ही दृश्यांमध्ये सुद्धा बघितले विपुल, ज्यांनी अंगावर त्यांच्या लिहून घेतलेलं आहे मनोज जरांगे पाटलांचं नाव, आणखी काही मागण्या लिहिलेल्या आहेत, त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता येईल का? या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल या ठिकाणी आंदोलन करतो आपण? काही नागरिकांनी आपल्या अंगावरती नावं लिहून घेतलेली। 2 दिवस झाला आम्ही आलेलो आहेत। 2 दिवसापासून पाणी नाही, चहाच्या हॉटेल नाहीत आणि सगळे आमचे मराठीचे मुलं उपाशीत। इथं कुठंच काही भेटत नाही, सगळं बंद आहे इथं। आम्ही रात्री बी उपाशी झोपलो। रात्रभरापासून हे आंदोलन उपाशी झोपलेले आहेत। तर इतर काही काय झालंय, आम्ही बारामतीहून आलोय, 2-3 दिवस झाला आम्ही इथं आलोय। संध्याकाळचे झोपायचे हाल होत आहेत, खूप जेवणाचे पण थोडं हाल होत आहेत, स्वच्छतागृह इथे नाही आहेत, त्यामुळे थोडीशी अडचण होते। ही महानगरपालिका अक्षरशः निष्काळजी दर्जाची महानगरपालिका आहे। ही महानगरपालिका महाराष्ट्रात आशिया खंडात नंबर 1ची महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। पण ही महानगरपालिका जिथं काहीही सोयी नाहीये, लोकांना पाणी नाहीये, जेवण नाही, हॉटेल नाही, चहा नाहीये, पाणी पण दिलं नाही, काहीच नाही दिलं। मुद्दामून इथं सरकारने मराठ्याच्या लोकांचे हाल केलेले आहेत। मराठ्याच्या लोकांना विटीस धरलेलं आहे आणि मराठ्याच्या लोकांना विटीस धरलेलं हे सरकारला कधीही परवडणार नाही। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरक्षण घेणार म्हणजे घेणारच आणि ओबीसीतूनच घेणार। या ठिकाणी बघितलं तर आशिया खंडामध्ये असलेलं नाव असलेली ही महापालिका आहे। या ठिकाणी कुठलंही नियोजन नाही असं या मराठा आंदोलकांकडून सांगितलं जात आहे। आपण जर समोर ही दृश्य बघितली तर या ठिकाणी त्या ढोल ताशाच्या याच्यावरती हे मराठा आंदोलन ते मोठ्या जोरात या ठिकाणी आपल्याला नाचताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे झेंडे आहेत ते सुद्धा या मिरवताना आपल्याला या ठिकाणी मिळतात। मोठ्या संख्येने डोक्यावरती मराठा असल्याच्या टोप्या घालून या ठिकाणी आपले मराठे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी जल्लोषात आंदोलन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात।
विपुल, या सगळ्या दरम्यान पोलिसांनी नेमकं कशा पद्धतीने बंदोबस्त ठेवलेला आहे त्या संदर्भातली काही दृश्य आपल्याला दाखवता येतील का? या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण पोलीस प्रशासन या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आपल्याला या ठिकाणी उभं असल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण या आंदोलनाला च्या चारही बाजूने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। त्यांना घेरलेलं मात्र जे पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने कुठल्याही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये त्यासाठी या ठिकाणी नजर ठेवून या ठिकाणी हे पोलीस या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं रिद्धी। जी विपुल, आता आम्ही बघतोय की काही मराठा आंदोलकांची खाण्याची व्यवस्था इथं झाली आहे, ते खाणं त्यांनी तिथेच बनवलंय का? ते त्याबाबत आणखी काही तपशील आपल्याला देता येतील का? आपण हे जर पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या समोर या ठिकाणी जे मराठा कार्यकर्ते आहेत या ठिकाणी पोहे बनवण्याचं त्यांचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्ते हे एकत्र येऊन या ठिकाणी पोहे बनवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अनेक जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या ठिकाणी गावावरून आलेले नागरिक आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नागरिकांसाठी हे जेवण बनवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। अगदी अगदी आत्ताच्या क्षणाची ही थेट दृश्य आपण बघतोय। पुन्हा एकदा पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य आपण दाखवूयात। फलकबाजी एकतर मोठी गेलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचा फोटो या फलकावर असल्याचं आपण बघतोय। मराठा आंदोलक एकीकडे जल्लोष करतायत, ढोल ताशाच्या गजरात नाचतायत, मात्र सध्या मुंबई महापालिकेच्या समोर हे सगळं घडतंय। या ठिकाणी पूर्णपणे रस्ता आपण बघतोय, पूर्णपणे रस्ता जाम झालेला आहे। बेस्ट इथं अडकून पडलेली आहे, पाठीमागे सगळी बाकीची वाहनं आहेत, टॅक्सी आहे, हे सगळ्या आता वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। पोलीस इथं आहेत, मात्र किती मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलकांची गर्दी सध्याच्या क्षणाला CSMT रेल्वे स्थानकाच्या बाहेर मुंबई महापालिकेच्या परिसराच्या समोर आहे, हे आपण दृश्य बघतोय। घोषणाबाजी सुरूच आहे। एकीकडे त्यांनी स्वतःसाठी आणलेला अन्न ते खायचा प्रयत्न करतायत या गर्दीमध्येच उभं राहून। पाऊस काहीसा सुरू आहे, अशातच ढोल ताशाचा गजर सुद्धा आहे। काही आंदोलक नाचताना दिसतायत, घोषणाबाजी करताना सुद्धा दिसतायत। मराठा बांधवांनी रस्त्यावरच हा सगळा ठिय्या दिलेला आहे। ही थेट दृश्य पुढारी न्यूजवर आपण बघतोय। मुंबईतली, मुंबई महापालिकेसमोरची मराठा आंदोलक आता आणखी आक्रमक होत चाललेले आहेत, कारण गर्दी प्रचंड झालेली आहे। एकीकडे आझाद मैदानात हजारो जण आहेत जे मनोज जरांगे पाटील यांच्यासह तिथे सहभागी झालेले आहेत, आणि दुसरीकडची ही दृश्य आपण बघतोय मुंबई महापालिकेच्या समोरची दृश्य आहेत। नजर जाईल तिथपर्यंत महापालिकेच्या या परिसरामध्ये या समोर रस्त्यांवर मराठा आंदोलक आपल्याला पाहायला मिळतात, आणि मराठा आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पावसानं यामध्ये सगळ्यामध्ये विश्रांती घेतलेली नाहीये, पाऊस अजूनही रिमझिम सुरूच आहे। CSMT परिसरामध्ये सुद्धा आता ही सगळी वाहतूक कोंडी झाली आहे, कारण मराठा बांधवांनी थेट रस्त्यावरच ठिय्या दिलेला आहे। सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत, मोठ्या संख्येनं भाविक इथं मुंबईमध्ये येत असतात ठिकठिकाणचे गणपती बाप्पा बघण्यासाठी, आणि अशातच आता ही प्रचंड गर्दी मराठा आंदोलकांची झालेली आहे। रस्त्यावर या सगळ्या आंदोलकांनी ठिय्या दिलाय। आपण ही थेट दृश्य बघतोय मुंबईमधली, मुंबई महापालिकेसमोरची। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी विपुल पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। विपुल, आता तुम्ही मगाशी म्हणाला होतात की वाहतुकीवर परिणाम आहे, किमान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी आता कुठले प्रयत्न होत आहेत का? रिद्धी, नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जरी पोलीस अधिकारी उपस्थित असले तरी मात्र वाहतूक या ठिकाणी ठप्प झालेली आहे। कुठलं नियोजन या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाहीये। मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर संपूर्ण हा महापालिकेचा परिसर आहे या ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी फुलून गेलेला आहे। मात्र वाहतुकीच्यासाठी पोलिसांनी कुठलंही पाऊल उचललं नाही आहे। मोठ्या संख्येने पोलीस जरी उपस्थित असले तरी कुठल्याही पद्धतीचं नियोजन या ठिकाणी नसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। तसंच या ठिकाणी मोठ्या संख्येने जे मराठा कार्यकर्ते आलेले आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले, मात्र यांच्यासाठी पार्किंगचं नियोजन नसल्यामुळे या ठिकाणी वाहनं जिथे जागा मिळेल तिथे पार्किंग केल्याचं आपल्याला हे पाहायला मिळतं। आपण ही दृश्य पाहू शकतो, या आझाद मैदानाच्या बाहेर ही संपूर्ण वाहनं जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी हे वाहनं त्या ठिकाणी लावलेली आहेत। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणच्या प्रशासनानं या आंदोलन करताना या ठिकाणी नियोजन करून या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागा द्यायला हवी होती। त्यामुळे या ठिकाणी मुंबईकरांना मोठा याचा फटका बसतोय, कारण प्रत्येक या ठिकाणी ते संपूर्ण रस्ते जे आहेत ते जाम झालेले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांनी प्रवास कसा करायचा हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। विपुल, आता तिथे मोठ्या प्रमाणावर आंदोलक उपस्थित आहेत, या आंदोलकांशी तुम्हाला जाऊन संवाद साधता येईल का? आत्ताच्या क्षणाला त्यांची नेमकी काय मागणी आहे? हे रस्त्यावर ठिय्या देण्यामागचं नेमकं काय कारण आत्ताच्या क्षणाला आजचं आहे, आपण जाणून घेऊ शकतो का? त्यांच्याशी संवाद साधता येऊ शकतो का? सगळ्यांना बोलला जाणार आहे।
नाही आले अजून ये इकडून ये. आपण पुन्हा एकदा विपुल यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करूया. सध्याची थेट दृश्य पुन्हा एकदा आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय. मुंबई महापालिकेच्या समोरची ही दृश्य आहेत. हो हो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेरची दृश्य आहेत. तुम्ही जर या मार्गाने प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी ही दृश्य बघा, कारण रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे. रस्ता पूर्णपणे या ठिकाणी ठप्प आहे. इथली वाहतूक पूर्णपणे बंद पडलेली आहे, कारण मराठा आंदोलक मोठ्या संख्येने इथे रस्त्यावर जमलेले आहेत आणि पूर्ण रस्ताच त्यांनी अडवून धरलेला आहे. पोलीस प्रशासन इथं उपस्थित आहे, मात्र कुठली ऍक्शन या सगळ्या संदर्भात घेतली जात नाहीये. ही दृश्य आपण बघतोय. VIP गाडी आहे बहुधा ही, जी जाण्यासाठी आता काही अडथळे सुद्धा निर्माण होताना दिसत आहेत. एकंदरीतच बेस्ट बस अडकून पडलेली आहे, टॅक्सी अनेक अडकून पडलेल्या आहेत, इतर जी खासगी वाहनं आहेत ती सुद्धा अडकून पडलेली आहेत. ही परिस्थिती आहे सध्याची मुंबई महापालिकेसमोरची.